वीकेंडला मित्रांबरोबर पार्टी प्लॅन करताय त्या अगोदर या गोष्टी नीट ऐका. दारू पिऊ नको, लिव्हर खराब होईल असं तुमच्या घरचे कानी कपाळी ओरडून नेहमीच सांगत असतील. दारू पिऊन तुम्ही लिव्हरला नक्की कोणता उपद्व्याप करायला लावताय बघा. जे काही आपण खातो पितो ते खाताना पितानाची जबाबदारी आपली असते, पण एकदा का ते तुम्ही खाल्लं, ते पोटात गेलं की पुन्हा मग शरीराला त्याची जबाबदारी निभवावी लागते. आपण जे काही खातो पितो त्याचे विघटन आपल्या शरीरातले विविध अवयव त्यांच्या लेवलला करत असतात. त्याप्रमाणे जे अल्कोहोल तुम्ही घेतले, जी दारू तुम्ही घेतली आहे, त्याच्याच याच्या यापचय प्रक्रिया यकृतामध्ये होते. यकृताची महत्त्वाची भूमिका असते याच्यामध्ये. तर मग तुम्ही हे जे विष घेतले ते पचवण्यासाठी यकृताला काय करावं लागतं, एक एन्झाईम तयार करावं लागतं, जेणेकरून ते जे एन्झाईम आहे ते तुम्ही घेतलेलं जे अल्कोहोल जे खूप खराब परिणाम तुमच्या शरीरावर करणार आहे त्याला थोड्याशा कमी हानिकारक अशा घटकामध्ये परिवर्तित करण्यासाठी ते एन्झाईम काम करतं. तर ते अल्कोहोलचं विघटन मग कशामध्ये करतं, लिव्हरचं हे एन्झाईम ते करतं ॲसिटाल्डिहाइड किंवा त्याच्यापासून ॲसिटेट्स तयार करतं. तुमच्या अल्कोहोलपासून लिव्हरने तुम्ही ते अल्कोहोल घेतल्यामुळे लिव्हरला ते एन्झाईम तयार करावं लागलं आणि त्या एन्झाईमने ते जे अल्कोहोल आहे, ती जी दारू आहे, त्याचं रूपांतर ॲसिटाल्डिहाइड किंवा ॲसिटेटमध्ये केले, तुलनेने कमी हानिकारक. तुम्ही जर अतिप्रमाणात अल्कोहोल घेतलं असेल तर तुमच्या ज्या यकृताची क्षमता आहे त्याच्यापेक्षा ते जास्त कसं काम करणार. तेव्हा मग काय होतं, हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते जमा होतात. त्याच्यामुळे मग काय काय नुकसान सुरू होतं. आता बघा, हे जे ॲसिटाल्डिहाइड तयार झाले ते पण खूप विषारी असतं, पण ते यकृताला तयार करावं लागलं, त्याचं विघटन करावं लागलं, कारण तुम्ही मुळात अल्कोहोल घेतलं आहे. तुम्ही ते घेतलंच नसतं, तुमच्या शरीरात हे अल्कोहोल गेलंच नसतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा यकृताला तुमच्या काही त्रासच झाला नसता. हे सगळं करायची त्याला गरजच पडली नसती. तर मग आता हे जे ॲसिटाल्डिहाइड काय करणार आहे, ते पुन्हा लिव्हरच्या सेल्सला म्हणजे यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवणार आहे, त्याची कार्यक्षमता खराब करणार आहे, जळजळ उत्पन्न करणार आहे, दाह उत्पन्न करणार आहे. आणि हा शरीरामध्ये दाह जळजळ जी उत्पन्न होते ती अजिबात चांगली नसते. आणि तुम्ही जर हेच कंटिन्यू ठेवलं, नेहमी असं खूप खूप अतिप्रमाणात मद्यप्राशन करणं, हे वारंवार तुम्ही करत राहिला. अल्कोहोल विषबाधेच्या बाबतीत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता चॅनलवरती. त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ते विषबाधा कशी निर्माण होते. तर ही अशी दारूची विषबाधा सारखी निर्माण व्हायला लागली. तुम्ही सारखे अल्कोहोल घेत असाल खूप हाय क्वांटिटीमध्ये, मग अल्कोहोलिक हिपॅटायटिस डेव्हलप होतो, लिव्हरचा सिरोसिस डेव्हलप होतो आणि यकृताचा कॅन्सरसुद्धा डेव्हलप होऊ शकतो.